नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट आहे। आता लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिला आहे त्यांची ई-केवायसी होणार आहे। मग या महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी आधार ऑथेंटिकेशन हे होणार आहे। त्या संदर्भात महत्त्वाचा जी-आर आलेला आहे। तर मग ही ई-केवायसीची मुदत कधीपर्यंत आहे, तसेच ई-केवायसी कशा पद्धतीने करायची त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपण या ठिकाणी बघू शकतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांचा 18 सप्टेंबर 2025 रोजीचा हा जी-आर आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांची ई-केवायसी करायची आहे। म्हणजे दरवर्षी जून महिन्यात ही ई-केवायसी करावी लागणार आहे। महिला व बाल विकास विभागाची सब कुआ म्हणून UDIDने नियुक्ती केलेली आहे। त्यामुळे महिला व बाल विकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवर म्हणजे वेबसाईटवर ई-केवायसीची सुविधा उपलब्ध करून देऊन सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। शासन परिपत्रक काय आहे बघा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या ladkibhin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर सदरची ई-केवायसीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने वेब पोर्टलवर लाभार्थ्यांची प्रत्यक्षात ई-केवायसी बाबतची करायची कार्यवाही माहिती या ठिकाणी खाली दिलेली आहे। या ज्या महिन्यात आहे त्यानुसार आता सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात यावर्षी आता या परिपत्रकाच्या दिनांकापासून म्हणजे 18 तारखेला परिपत्रक आले त्या दिनांकापासून 2 महिन्याच्या आत तुम्हाला ई-केवायसी पूर्ण करायची आहे। म्हणजे 2 महिन्याच्या आत ही पूर्ण करणे बंधनकारक आहे, तरच हा लाभ चालू राहणार आहे। सदर कालावधीत ज्या लाभार्थ्यांनी आधार ऑथेंटिकेशन केले नाही ते पुढील कार्यवाहीसाठी पात्र राहतील याची कृपया नोंद घ्यावी। कालावधीत ज्या लाभार्थ्यांनी आधार ऑथेंटिकेशन केले नाही ते पुढील कार्यवाहीस म्हणजे त्यांच्यावर कार्यवाही होणार, त्यांचं नाव कमी होऊ शकतं, त्यांची पडताळणी होऊ शकते, यांनी त्याची कृपया नोंद घ्यावी। तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे। अशा प्रकारचा हा जी-आर आहे। तुम्हाला हा जी-आर बघायचा असेल तर www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता। तर मग कशा पद्धतीने आधार ई-केवायसी करायची त्या तक्ता दिलेला आहे। त्यामध्ये बघा, सर्वप्रथम लाभार्थ्यांनी ladkibhin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे। पृष्ठावरील ई-केवायसी बॅनरवर क्लिक करायचं आहे। ई-केवायसी फॉर्म उघडेल। लाभार्थ्यांनी आधार क्रमांक टाकायचा आहे आणि कॅप्चा कोड टाकायचा आहे। आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड OTP बटन येईल त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे। मग आपली ई-केवायसी या आधीच पूर्ण झाली आहे किंवा नाही हे तपासले जाईल। मग त्यामध्ये होय असेल तर खालील प्रकारे माहिती येईल की ई-केवायसी आधीच पूर्ण झालेली आहे असा संदेश प्राप्त होईल। आणि नंतर नाही तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा संदेश तुम्हाला येईल। म्हणजे तुमचा आधार क्रमांक त्या ठिकाणी पात्र यादीत नाही। किंवा मग आधार क्रमांक जर तुमची झालेली नसेल तर आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे की नाही हे तपासला जाईल। नंतर लाभार्थ्यांच्या मोबाईलवर प्राप्त झालेला OTP स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करावे लागेल। मग त्या ठिकाणी OTP क्लिक केल्यानंतर ई-केवायसीच्या पृष्ठावर पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेतांक कोड म्हणजेच कॅप्चा कोड टाकायचा आहे। बघा, इथं तुमचे वडील किंवा पती यांचा आधार क्रमांक लागणार आहे।
आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड OTP बटनावर क्लिक करायचं आहे। परत एकदा OTP येईल। नंतर पती वडील यांचा आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला OTP स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे। म्हणजे तुम्ही जर तुमच्या पतीचं आधार कार्ड टाकले असेल किंवा वडिलांचं टाकलं असेल तर त्यांच्या मोबाईलवर OTP येणार आहे। तो OTP तुम्हाला इथं टाकायचा आहे। म्हणजे तो OTP टाकल्यानंतर तुमची eKYC कंप्लीट होणार आहे। यानंतर जात प्रवर्ग पर्याय निवडावा। तुम्ही या ठिकाणी कोणत्या जातीतील आहे ती टाकायची आहे। नंतर खालील बाबी प्रमाणित कराव्यात। माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही। सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही। त्या ठिकाणी होय नाही। जर या ठिकाणी नाही टाकलं तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे। माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे। होय किंवा नाही त्या ठिकाणी होय टाकायचं आहे। एक बॉक्स क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे। सर्व माहिती बरोबर आहे ती चेक करायची आणि सबमिट करायचं। नंतर तुम्हाला असं माहिती येईल की सक्सेस, तुमची eKYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असा संदेश त्या ठिकाणी येणार आहे। तर अशा पद्धतीने eKYC तुम्हाला ladkibain.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन करायचं आहे। म्हणजे जी लाडकी बहीणची वेबसाईट आहे त्या ठिकाणी तुम्हाला eKYC करावी लागणार आहे। तर अशा प्रकारची अतिशय महत्त्वाची बातमी आहे। eKYC केली तरच तुम्हाला पुढचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर eKYC करून घ्या आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही माहिती मिळेल। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।